गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् रत्नाकराधौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। तैसी फळे देखुनी पुढे काम्य कर्मे दुवाडे करी परी ते थोकडे केले हि मानी तेणे फळा कामुके यथा विधी नेटके काम्य कीजे तितुके क्रिया जात आणि तयाही केलियाचे तोंडी लावी दौडीचे कर्मी या नाव पाटाचे वाणे सारी तैसा भरे कर्माहंकारू मग पिता अथवा गुरु ते न मनी काज ज्वरू औषध जैसे तैसेनी साहकारे फळाभिलाषिये नरे कीजेगा आदरे जे जे काही परी तेही कारणे बहुवसा वघोनी करी सायासा जीवनो पावो का जैसा कोल्हाटियांचा एका कणा लागी उंदिरू आसका उपसे डोंगरू का शेवायोद्देशे दुर्दरू समुद्रू डहुळी पै भिके परते न लाहे तरी गारुडी सापू आहे काय किजे शिणूची होये गोडू एका हे असो परमाणुचे लाभे पाताळ लंघिती वोळंबे तैसे स्वर्ग सुखा लोभे विचंबणे जे ते काम्य कर्म सक्लेश जाणावे येथे राजस आता चिन्ह परिस तामसाचे अनुबंधं क्षयं हिंसां अनवेक्षंच पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साचक जेणे जे निपज विल्यास पाठी काहीच नसे दिठी रेग काढिलिया पोटी तो याचे जेवी का कांजी घुसळलिया का राखोंडी फुंकलिया काही न दिसे गाळिलिया वाळू घाणा नाना उपणलिया भूस का विधिलिया आकाश नाना मांडिलिया पाश वारयासी हे आघवेची जैसे वांझे हुनी नासे जे केलिया पाठी तैसे वायाची जाय एरवी नरदेहाही एवढे घन आटणीये पडे जे कर्म निफजाविता मोडे जगाचे सुख जैसा कळावनी फासू काढिलिया काटसू आपण झिजे नाशू कमळा करी का आपण आंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंगू जैसा सळे दीपाचे नी तैसे सर्वस्व वाया जावो वरी देहाही होय घावो परी पुढीला अपावो निफज विजय जेणे मासी आपण याते गिळवी परी पुढील या वाती शिणवी ते कश्म आठवी
आचरण जे तेही करावया दोषे मज सामर्थ्य असे की नसे तेही पुढील तैसे न पाहता करी केवढा माझा उपावो करिता कोण प्रस्तावो केलियाही आवो काय येथ ये जाणीवेची सोये अविवेकाचे निपाये पुसोनिया होये साटोपकर्मी आपला वसवटा जाळुनी बिसाटे जैसा वन्नी का शर्म का स्वमर्यादा घेऊनी सिंधू उठी मग नेणे बहु थोडे न पाहे मागे पुढे मार्ग येवढे करीत चाले तैसे कृत्य सरकटीत अपपर नुरवित कर्म होयते निश्चित तामस जाण ऐसी गुणत्रय भिन्ना कर्माची गा अर्जुना हे केली विवंचना उपपत्तीसी आता ययाची कर्मा भजता कर्माभिमानिया करता तो जीवही त्रिविधता पातला ऐसे चतुराश्रमवशे एकू पुरुषु चतुर्धा दिसे कर्तया त्रैविध्य तैसे कर्म भेदे परितया तिही आंतु सात्विक तत्व प्रस्तुतु सांगेन दत्तु चित्तु आकर्णितु मुक्त संगो नहंवादी धृत्युत्साह समन्विताः सिद्ध सिद्ध्योर्निर्विकारक कर्ता सात्विक उच्यते तरी फलोद्देशे सांडिलिया वाढिती जेवी रसया शाखा का चंदनचिया बावन्नया कान फळाताही सार्थका जैसिया नागलतिका तैसिया करी नित्यदिका क्रिया जो काम परी फलशून्यता नाही तया विफलता पै पळासीची पंडुसुता फळे कायसी आणि आदरे करी बहुवसे परी करता मी हे नुमसे वर्ष काळीचे जैसे मेघवृंद देवीची परमात्मा लिंगा समपर्वावया जोगा कर्म कलापू पैगा निपजावया तया काळाते नुलंघणे देशशुद्धी ही साधने का शास्त्रांच्या वार्ती पाहणे क्रिया निर्णयो वृत्ती करणे एकवळा चित्त जावो न देणे फळा नियमांची या सांखा वाहणे सदा हा निरोधी सहा वया लागी धैर्याची या चांगचांगी जिवंतपणी जिती अंगी वाहे जो का आणि आत्मयाची आवडी कर्मे करिता वरपडी देह सुखाची परवडी येवो न लाहे आळस निद्रा दुरावे क्षुधा न बाणवे सुरवाडू न पावे अंगाचा ठावो तव अधिकाधिक उत्साहो धरी आगळिक सोने जैसे पुटी तूक तुटलिया कसी जरी आवडी आथी साच तरी जीवित ही सलच आगी घालता रोमांच देखी जती सतिये मा आत्मया ये वाढिया प्रिया वालभेला जो धनंजया देह ही सिद्धंता तया काय खेदू होईल म्हणोनी विषय सुरवाडू तुटे जव जव देह बुद्धी आटे तव तव आनंदू दूनवटे कर्मी जया ऐसे नी जो कर्म करी आणि कोणे एके अवसरी ते ठाके ऐसी परी वाहे जरी तरी कडाडी लोटला गाडा तो आपण पे न मनी अवघडा तैसी ठाकलेनी ही थोडा नोहे झोका ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले
तरी तेही जितिले मिरवू नेणे. या कुणा कर्म करिता देखिजे जो पंडुसुता, तया ते म्हणिपे तत्वता सात्विकू कर्मा. आता राजसा करतेया ओळखणे हे धनंजया, जे अभिलाषा जगाचिया वसोटा तो. रागी कर्म फल प्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचिः, हर्ष शोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः. जैसा गावी चिया कश्मळा उकरडा होय एक बळा, कास्मशानी अमंगळा आघवयाची. तया परी जो अशेषा विश्वाचिया अभिलाषा पाखाळनिया दोषा घरटा झाला. म्हणोनी फळाचा लागू देखे जिये असलगू, पिये कर्मी चांगू रोहो मांडी. आणि आपण झालिया जोडी उपको नेदी कवडी, क्षणक्षणा कुरोडी जीवाची करी. कृपणू चित्ती ठेवा आपुला, तैसा दक्षु पराविया माला. बकू जैसा हुतला मासे यासी. आणि गोवी गेलिया जवळी झगटलिया अंग फाळी, फळे तरी आतू पोळी बोराटी जैसी. तैसे मने वाचा काय भलतया दुःख देतू जाये, स्वार्थू साधिताम न पाहे पराचे हित. देवीचे अंगे कमी आचरणे नोहे शमी, न निघे मनोधमी अरोचकू. कनकाची या फळा आतू माझ बाहेरी मवळा, तैसा सबाह्य दुबळा शुचित्वे जो. आणि कर्मजात केलिया फळ लाहे जरी धनंजया, तरी हरिखे जगायया वाकुलिया वाये. अथवा जे आदरिले हीन फळ होय केले, तरी शोके तेणे चिंतिले धिक्कारो लागे. कमी रहाटी ऐसी जया ते होती देखसी, तोची जाण त्रिशुद्धीसी राजस करता. आता यया पाठी येरू जो कुकर्माचा आगरू, तोची करू गोचरू तामस करता. अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिको लसा, विषादी दीर्घ सूत्री च करता तामस उच्यते. तरी मिया लागलिया कैसे उडीत जळत असे, हे नेणीजे हुताशे जिया परी. पैशस्त्रे मिया तिखटे नेणीजे कैसे निवटे, का नेणीजे काळकूटे आपले केले. तैसा पुढिलया आपुलया घातू करीत धनंजया, आदरी बोखटिया क्रिया जो का. तिया करिता ही वेळी काय झाले हे न सांभाळी, चळला वायू वाहटुळी चेष्टे तैसा. पैकरणिया आणि जया मिळू नाही धनंजया, तो पाहून पिसेया कैची त्राय. आणि इंद्रियाचे भोगरिले सरोनी राखी जो जियाले, पहिला तळी लागले गोचड जैसे. हासया रुदना वेळू नेणता आदरी बाळू, राहाटे उच्छृंखळू तया परी. जो प्रकृती आंतलेपणे कृत्याकृत्य स्वादू नेणे, फुगे केरे धालेपणे उकरडा जैसा. म्हणून मान्याचे नि नावे ईश्वरा ही परी न खालवे, स्तब्धपणे न मनवे डोंगरासी. आणि मन जयाचे विषकल्लोळी राहाटी पुढी चोरिली, जिठी कीरते बोली पण्यांगणेची. किंबहुना कपटाचे तेहची वळिले तयाचे, हे जिणे की सुंवाराचे इटे घर. नोहे तयाचा प्रादुर्भावो, तो साभिलाष भिल्लांचा गावो. म्हणून नयेत येवे जावो तया वाटा. आणि आणिकांचे निके केले विरू होय जया आले, जैसे अपेय पयामिनले लवण करी. काही व ऐसा पदार्थू घातलिया आगिकातू, तेची क्षणी धडाडीतू अग्नी होय. नाना सुद्रव्ये गोमटी जालिया शरीरी पैठी, होऊनी ठाती करी किरीटी मळूची जेवी. तैसे पुढलाचे जयाच्या भीतरी पावे, आणि विरुद्धची आघवे होऊनी निगे. जो गुण घे दे दोख अमृताचे करी विख, दूध पाजलिया देख
भ्याळू जैसा आणि ऐहिकी जीवा जियावे जेणे परत्रासाच यावे हे उचित कृत्य पावे अवसरी जिये. तेव्हा जया आपैसी निद्रा ये ठेविले ऐसी दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे पै द्राक्षरसा आम्ररसा वेळ तोंड सडे वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे तैसा कल्याण काळू पाहे तै तया ते आळसू खाये ना प्रमादी तरी होये तो म्हणे तैसे चेवीची सागराच्या पोटी जय अखंड आगीठी तैसा विषादू वाहे गाठी जीवाची येजो लेंडोरा आगी धुमावधी का अपाना अंगी दुर्गंधी तैसा तो जीवितावधी विषादे केला आणि कल्पांताची या पारा वेगळेही जो वीरा सूत्रधरी व्यापारा साभिलाषा अगा जगाही परवती शुचा वाहे पैचित्ती करिता विशी हाती तृणही न लगे ऐसा जो लोका आतू पापपुंजू मूर्तू देखसी तो अव्याहतू तामसू करता एवं कर्म करता ज्ञान या तिहीचे त्रिधा चिन्ह दाविले तुझ सुजन चक्रवर्ती बुद्धैर्भेदम धृतेश्चैव गुणतस्त्रिविध शृणु रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय आता अविद्येची या गावी मोहाची वेढुनी मदवी संदेहाची आघवी लेऊनी लेणी आत्मनिश्चयाची बरव जया आरिसा पाहे सावयव तिये बुद्धीची ही धाव त्रिधा असे अगा सत्वादी गुणी ही काही एक तिही ठाई न कीजेची येथ पाही जगा माझी आगी न वसता पोटी कवण काष्ठ असे सृष्टी तैसे ते कैचे दृश्य कोटी त्रिविध जे नोहे म्हणून तिन्ही गुणी बुद्धी केली त्रिगुणी धृतीसी ही वाटडी तैसीची असे तेची एक वेगळाले यथा चिन्नी अलंकारले सांगी जैल उपाईले भेदलेपणे परी बुद्धी धृती इया दोही भागा माझी धनंजया आधी रूप बुद्धीचिया भेदासी करू तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसारासी गा सुभटा प्राणिया येतिया वाटा तिनी आथी जे अकरणीय काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिनी प्रसिद्ध संसार भये सबाध जीवायया प्रवृत्तींच निवृत्तींच कार्या कार्ये भया भये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी ही सा पार्थ सात्विकी म्हणूनी अधिकारे मानिले जे विधीचे निवोखे आले ते एकची येथ भले नित्य कर्म तेची आत्मफळ प्राप्ती फळ दिठी सुनी केवळ की जे जैसे काजळ सेविजे ताहने गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः यानंतर श्रुतिमंत्रशक्ती महती ब्रह्मात्मविद्यावती या सूत्रोदित शास्त्र पद्धतिरति प्रद्योर्तितांतर्द्युतिः या सत्काव्यतति प्रसादितमतिर्नाना गुणालंकृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मांत्रायतां भारती. 725 वर्षापूर्वी माऊलींनी संजीवन समाधी घेतली आणि आजही माऊली तिथे स्थित आहेत. चैतन्य रूपामध्ये तेजस रूपामध्ये माऊली तिथे आहेत याची अनुभूती त्यांच्या सगळ्या भक्तांना येते. 725 वर्ष झाले त्यांचं वर्णन करताना नृसिंह सरस्वती महाराजांनी केलं. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाकांक तेजोधिकामोदिवक्त्रं
खलानीशवादापनोदार्हदीक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. माऊलींनी संजीवन समाधी घेतली आणि हे जगातलं एक अद्भुत अलौकिक आश्चर्य आहे. या संजीवन समाधीला 725 वर्ष पूर्ण झाली. 7 शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असा तिथल्या आळंदीच्या लोकांनी सगळा सोहळा केला किंवा सोहळा सगळीकडे सांगितला गेला करण्यासाठी. वेगवेगळ्या लोकांनी ज्ञानेश्वरीचं वाचन सुरू केलं. ज्ञानेश्वरी च्या अर्थाच्या गाभाऱ्यात शिरायचा प्रयत्न सुरू झाला. ज्ञानेश्वरीची पारायण सुरू झाली. ज्ञानेश्वरी काही लोकांनी लिहून काढली. अनेक कितीतरी हजारो लोकांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि या उपक्रमामध्येच खारीचा वाटा किंवा फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण सगळ्या हडस 10th A मित्रमैत्रिणींनी हा उपक्रम सुरू केला. कल्पनेनी सुरू झाला आणि मग त्यामध्ये विवेचन करायचं या विचाराने त्याच्या चिंतनामध्ये अधिकाधिक खोल शिरण्याचा प्रयत्न झाला. आणि बघता बघता 2.5 वर्षामध्ये आपण समापनाकडे येऊन पोहोचलो. 18वा अध्याय जी एकाध्यायी गीता मानली जाते त्या अध्यायाच्या मध्यामध्ये आपण येऊन पोहोचलो. आणि आपण बघितलं की कर्माचं अत्यंत सुंदर विश्लेषण भगवंतांनी या अध्यायामध्ये केलं. पुन्हा एकदा सत्व रज तम तिन्ही या गुणांमुळे ही विविधता कशी आहे आणि मग ते त्याग असो, तो कर्ता कर्म असो किंवा ज्ञान असो किंवा बुद्धी धृती सुख असो, हे सगळे सात्विक राजसिक तामसिक कसे आहे हे आपल्याला उलगडून दाखवलं अर्जुनाच्या माध्यमातून. पण त्याचबरोबर ते कर्म घडतं त्याच्यासाठी ज्या 5 गोष्टी आवश्यक आहे त्या आपण पाहिल्या आणि त्यामुळे ते कर्म घडतं. पण अहंकारी ज्याची देहबुद्धी तीव्र आहे तो व्यक्ती कर्ताहमिति मन्यते, मीच करताय असं समजतो. वास्तविक त्याच्यासाठी अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. भगवंतांनी निक्षून सांगितलं की या 5 गोष्टी असल्याशिवाय कुठलंही कर्म सिद्धीस जात नाही. मग ते कर्म जे आहे ते विपरीत कर्म निषिद्ध कर्म असो किंवा ते शुद्ध सात्विक कर्म असो, सगळ्यांसाठी हे आवश्यक आहे. आणि मग एका महत्वपूर्ण श्लोकाकडे आपण आलो. आपण पाहिलं की मग कोण अडकत नाही या कर्मामध्ये किंवा कोण अर्जुन परिणामाला घाबरतो आहे आणि त्याला वाटते की इतक्या सगळ्यांच्या मृत्यूला मी जबाबदार होईल, मी माझ्या राज्यभोग समृद्धीसाठी हे करतो आहे. आणि म्हणून भगवंत इथे पुन्हा एकदा त्याला निक्षून सांगतात, यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान् लोकान् न हन्ति न निबध्यते. ज्याच्या बुद्धीला हा अहंकृत भाव शिवला नाही किंवा ज्याची बुद्धी या अहंकृत भावाने लिप्त झाली नाही, निर्लिप्त आहे, असा व्यक्ती, निर्लिप्त बुद्धीचा व्यक्ती, यस्य नाहंकृतो भाव, मी करत नाहीये, हे सगळं घडतंय, ही प्रकृती करून घेते, मी आत्मतत्व आहे, त्याच्या साक्षीमध्ये कार्य घडतंय, पण कर्ता करविता कोणी वेगळा आहे. आणि ज्यांनी ह्या 5 आयामावर हे कर्म करून घेतलंय अशी ज्याला खात्री झाली, मग तो हत्वापि इमान लोकान् न हन्ति न निबध्यते, असं माऊलींनी निक्षून सांगितलं, भगवंतांनी निक्षून सांगितलं. तो इतक्या लोकांना मारून सुद्धा मारणार नाही. आणि आपण जल्लादाचं उदाहरण पण पाहिलं. जल्लाद फाशीची शिक्षा देतो पण त्याला कुणाच्या मारण्याचा दोष लागत नाही, कारण तो आपलं कर्तव्य कर्म करत असतो. त्याचप्रमाणे अर्जुना, तू तुझं कर्तव्य कर्म करतोय आणि हे कर्तव्य कर्म करत असताना ते ईश्वरार्पण बुद्धीने करशील, मी त्याच्यासाठी करतो या भावनेने करशील, तर तू त्याच्या परिणामांपासून सुद्धा स्वतःला मुक्त करून घेशील. आणि म्हणून हा अहंकार, ज्याप्रमाणे आपण मागे पण पाहिलं होतं, बाभो बोरकरांची सुंदर कविता आहे, बाभो बोरकरांची, मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो.
जळापरी मन निर्मळ ज्यांचे जे गेले तेथे मिळले हो. चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो. जीवन त्यांना कळले हो. हे जे अहंकृत भावना किंवा हे जे मीपण आहे हे पक्व फळापरी सहजपणे गळणं. आणि हे कधी गळतं, कारण की हे कठीण आहे, पण हे केवळ चिंतनाने गळू शकतं. ही कर्माची जी प्रोसेस आपल्या शरीराकडून घडते आहे, तिच्या पाठीमागे उभा असलेले हे संपूर्ण अधिष्ठान रूपी जे काही सिस्टीम आहे, त्या सिस्टीममुळे हे सगळं कर्म घडतंय, ही ज्याला जाणीव झाली, अनुभूती आली, तो त्या अहंकृत भावनेमधनं सुटतो. त्याचा अहंकार लयाला जातो. याचा अर्थ त्याचा आत्मविश्वास जात नाही. आजच एक सुंदर अमिताभ बच्चन म्हणजे व्हॉट्सअपवर पोस्ट मी वाचली, ऐकली, आणि मला असं वाटलं की ती तुमच्या समोर मांडावी. कारण त्यांनी आत्मविश्वास आणि अहंकार या दोन गोष्टींमधला सुंदर भेद सांगितला. ते म्हणतात, अहंकार और आत्मविश्वास ये एक ही परिवार के दो सदस्य हैं, लेकिन इन दोनों में कितना अंतर है. आत्मविश्वास कहता है मैं अच्छा हूं, आत्मविश्वासपूर्ण जीवन असावं, मी चांगला आहे. लेकिन अहंकार कहता है कि सिर्फ मैं ही अच्छा हूं. अहंकाराला दुसरा कोणी पुढे जाणं मानवत नाही. आत्मविश्वास कहता है कि मैं हार नहीं सकता, मैं जीतूंगा. अहंकार कहता है मुझे कोई हरा नहीं सकता. आत्मविश्वास कहता है मैं हर मुकाबले के लिए तैयार हूं. अहंकार कहता है मेरा मुकाबला कोई नहीं कर सकता. आणि म्हणून ते म्हणतात की आत्मविश्वास की गूंज सफलता तक जाती है और अहंकार की गूंज विनाश की ओर. आणि म्हणून ह्या भगवंत आणि ज्ञानेश्वरी आपल्याला त्या भावनेकडे न्यायचा प्रयत्न करताय. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान न हंती न निबध्यते. आता हे सांगत असताना भगवंत आता आपल्यासाठी पुन्हा एकदा हे अनालिसिस करत करत सत्व रज तम या 3 गुणांचं विश्लेषण करतात आणि अत्यंत महत्व आपल्यासाठी जन्मजन्मांतरासाठी उपयोगी असा अर्थ सांगतात या गोष्टींचा, जेणेकरून आपण स्वतःला पारखू शकतो. जणू काही भगवंत आपल्याला आरसा दाखवतात आणि स्वतःची छबी न्याहाळायला सांगतात. आपल्यातलं ज्ञान कोणत्या स्वरूपाचं आहे, आपण त्याग करतो तो कोणत्या स्वरूपाचा आहे, आपण कर्म करतो ते कोणत्या स्वरूपाचं, आपली बुद्धी कशी, आपलं सुख कसं, आपली धृती धैर्य कसं, हे सगळं पारखण्यासाठी आता पुन्हा एकदा एका विश्लेषणाकडे येतात. आणि मग त्याच्यामध्ये आता मानसिक स्तरावरच्या 3 गोष्टी आणि व्यावहारिक स्तरावरच्या 3 गोष्टी आपल्या समोर मांडतात. भगवंत म्हणतात, ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रहः. भगवंत म्हणतात, कर्म कसं घडतं अर्जुना. पहिल्यांदा तर आपल्याला सांगितल्या 5 गोष्टी आणि त्याच्यानंतर आता 3-3च्या जोड्या सांगतात. पहिली जोडी आहे ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता. ज्ञानम म्हणजे एखाद्या गोष्टीचं नॉलेज, एखादी गोष्ट ज्याला आपण म्हणतो ज्ञान. आता ते पण आपण त्याचं पृथक्करण पाहू. ज्ञेयम म्हणजे जे जाणून घ्यायचंय ते, जे जाणून घ्यायचंय ते त्याचं ज्ञान, आणि परिज्ञाता म्हणजे जो जाणून घेणारा आहे तो. जसं आपण आता इथे ज्ञानेश्वरी शिकतोय, ही ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञेय आहे, म्हणजे जी आपल्याला जाणून घ्यायची इच्छा झालेली आहे. पण त्या ज्ञानेश्वरीचं जे काही ज्ञान आपल्याला प्राप्त होईल ते ज्ञान आहे त्याचं, आणि ते जाणून घेण्यासाठी ज्याची इच्छा झाली ज्याच्या मनामध्ये, तो झाला त्याचा ज्ञाता, परिज्ञाता. ही त्रिपुटी म्हटली जाते, ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता. हे त्रिविधा कर्मचोदना. आता कर्मचोदना म्हणजे प्रेरणा. ही कर्माची प्रेरणा आहे. जसं आपण अगदी छोट्या गोष्टीत ज्ञानेश्वर महाराज त्याच्यासाठी काय म्हणतात हे आधी आपण इथे बघून घेऊ, की ते ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता यासाठी 461वी ओवी आहे. जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय, ते कर्माची निसंदेह प्रवृत्ती जाण. ही कर्माची निसंदेह प्रवृत्ती आहे. प्रवृत्ती म्हणजे त्याच्यामुळे कर्माला प्रेरणा निर्माण होते. कशी निर्माण होते? जसं रसगुल्ला आपण उदाहरण घेतलं तर रसगुल्ला आपल्याला जर त्या रसगुल्ल्याचं ज्ञान पाहिजे,
तो रसगुल्ला कसा आहे हे पाहिजे. रसगुल्ला हा झाला ज्ञेय. ज्ञेय म्हणजे ज्याला आपण जाणून घ्यायचं आहे. त्याचं ज्ञान, मग तो गोल आहे, तो पांढरा आहे असतो, तो पाकात बुडवलेला असतो, तो गोड लागतो. हे झालं त्याचं ज्ञान. ज्ञेय ज्याला जाणून घ्यायचं आहे तो म्हणजे रसगुल्ला. त्याचं ज्ञान म्हणजे त्याला जे काही त्याचं स्वरूप आहे ते म्हणजे त्याचं ज्ञान. आणि त्याचबरोबर जो जाणून घेऊ इच्छितो तो झाला ज्ञाता. आता ही कर्माची प्रेरणा आहे. त्यामुळे आपल्याला ज्ञेय मिळालं. ज्ञेय म्हणजे काहीतरी जाणून घ्यायचं. कुठलंही कर्म असो, अगदी इलेक्ट्रिसिटी निर्मितीचं कर्म असो, एखाद्या डॉक्टरचं ऑपरेशनचं कर्म असो, ते कुठलंही कर्म घडण्यासाठी आधी काहीतरी ज्ञेय, काहीतरी जाणून घ्यायचं आहे. जाणून घेणारा पाहिजे ज्ञाता, आणि मग ते जाणून घेतल्यामुळे जे झालं ते त्याचं ज्ञान. ही त्रिपुटी जी आहे ती कर्मचोदना सांगितली, कर्मासाठी प्रेरणा. आता एवढं करून थांबलं नाही ना. रसगुल्ला कसा आहे जाणून नाही घेतला, त्याचं ज्ञान झालं, ज्ञेय काय आहे हे कळलं, आणि जाणून घेणारा जो आहे त्याने त्याचं ज्ञान प्राप्तही केलं, थिअरॉटिकल. पण ते प्रॅक्टिकल कर्म प्रोसेसमध्ये केव्हा येईल? ते करणं कर्म कर्तेती त्रिविध कर्म संग्रहा. आता त्याच्यासाठी करण, कर्म आणि कर्ते हे तीन कर्मसंग्रह लागेल. करण म्हणजे काही ना काहीतरी इक्विपमेंट्स लागतील, काही ना काहीतरी बनवण्यासाठी काही ना काहीतरी त्याच्यासाठी इक्विपमेंट्स लागतील, आणि त्याच्यासाठी त्याचबरोबर कर्म करण्याची प्रोसेस लागेल, आणि एक कर्ता लागेल. करणम कर्म कर्तेती त्रिविध कर्म संग्रह, हा कर्म संग्रह लागेल. आता आपण साध्या गोष्टीसाठी पाहिलं, जसं एखादा डॉक्टर आहे, त्या डॉक्टरनी ते ज्ञान पण मिळवलं कुठल्या एखाद्या सिस्टीमचं, गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी आहे किंवा कुठली एखादी सिस्टीम आहे, त्याचं ज्ञान मिळवलं, ज्ञेय त्याच्यासाठी ते होतं, त्याचं ज्ञान मिळालं आणि तो ज्ञाता आहे. आता इथपर्यंत ठीक आहे. पण ज्यावेळी कर्माच्या प्रोसेसमध्ये येईल तेव्हा तो ज्ञाता कर्ता होईल. जो ज्ञाता आहे तो कर्ता होईल, कुठली तरी प्रोसेस करेल, आणि मग तो त्याच्यासाठी त्याला काहीतरी इक्विपमेंट्स लागतील जे काही करायला. त्यांची कोणती ती स्कोपी करण्यासाठी, एंडोस्कोपी करण्यासाठी, जे करण्यासाठी त्याचे इक्विपमेंट्स लागतील, आणि हे झाले करण म्हणून. आणि जे घडेल त्याच्यानंतर ते म्हणजे कर्म. कर्म, करण आणि कर्तेती म्हणजे कर्ता. मग त्याच्यासाठी कर्ता लागेल, करण म्हणजे साधनं लागतील, इक्विपमेंट्स लागतील, आणि ते कर्म घडायची जी काही आहे ती प्रोसेस लागेल. म्हणजे एक आहे ज्याला आपण म्हणू शकतो मानसिक स्तरावर पहिल्यांदा ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. ती जाणून घेण्याची प्रोसेस झाल्यानंतर मग कर्म घडेल, त्याच्यासाठी कर्म, करण आणि कर्ता ही त्रिपुटी. आणि ते जे आहे ते व्यावहारिक स्तरावर ज्ञान घडून येईल. अशा पद्धतीने हे सगळं कर्म घडतं. इतकं बारीक विश्लेषण आपल्यासाठी करतात ज्ञानेश्वर महाराज. इथे आपल्याला आणखीन त्या बारीकीकडे नेतात की त्याच्यामध्ये ज्ञाता कोण ते म्हणतात इथे, तया जीवा नाव ज्ञाता. आणि हे जे सांगितले आता तेची येथ पंडुसुता ज्ञान जाणं. ते म्हणतात की त्याच्यात जो जीव आहे शरीरामध्ये, जे सूक्ष्म चैतन्य तत्व आहे तो ज्ञाता आहे, तो जाणून घेऊ इच्छितो, त्याला जाणीव आहे, तो आहे म्हणून आपल्याला शरीराची पण जाणीव आहे. तो या शरीरातनं निघून गेल्यानंतर शरीराची जाणीव पण थांबणार आहे, म्हणून तो ज्ञाता आहे, जो जाणून घेऊ इच्छितो असा जो आहे तो ज्ञाता. आता ते म्हणतात की ठाकुनी ज्ञेयाची शिव पुरे जयाची धाव, सकळ पदार्थ नाव सुतसे जे. आणि म्हणून त्याला जे ज्ञेय प्राप्त झाल्यानंतर तिथे तो त्या ज्ञेयापर्यंत गेल्यानंतर जे जे काही त्याला जाणून घ्यायचंय त्याला हा जीव जो हा ज्ञाता आहे तो वेगवेगळ्या नावांनी संबोधतो आणि वेगवेगळी नावं देतो. आता त्यांनी हे आपल्या चैतन्याच्या स्तरावर आपल्याला समजावून सांगितलंय. तरी शब्दू स्पर्शू रूपरसगंधू हा पंचविध आभासू ज्ञेयाचा जो शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे 5 वेगवेगळे भेद त्या ज्ञेयाचे आहेत. ज्ञेय म्हणजे जे जाणून घ्यायचं आहे, तर ते जाणून घ्यायचंय ते आपल्याला ज्ञानेंद्रियांनी जाणून घ्यायचंय. ज्ञानेंद्रिय जे आहे त्यामुळे त्याचा जो काही आहे शब्द, त्याचा
आवाज कसा आहे किंवा त्याला जे नाव दिलंय ते, किंवा डोळ्यांनी जे पाहतो आपण त्याचं ते रूप आहे, त्याला स्पर्श केल्यानंतर तो कसा त्याचा स्पर्श आहे, किंवा दुसरं आणखीन आहे की त्याचा रस कसा आहे. जसं आपण रसगुल्ल्याचं म्हटलं, डोळ्यांनी पाहिलं त्याचा आकार दिसला, त्याचा रंग दिसला पांढरा, किंवा मग पण तो जिभेवर ठेवल्यावर कळलं की त्याचा रस कसा आहे किंवा त्याचा स्वाद कसा आहे. हे पाची त्या ज्ञेयाचे भेद आहे. या 5 स्तरावर हा ज्ञाता जो जाणून घेणार आहे ज्ञेयाला जाणून घेतो, आणि त्या ज्ञेयाला जाणून घेतल्यानंतर मग त्याला ज्ञान होतं, त्याचं ज्ञान होतं. आता हे लौकिक गोष्टीमध्ये सुद्धा जी गोष्ट असेल त्याच्यासाठी सुद्धा सत्य आहे, आणि अलौकिक आत्मतत्वासाठी सुद्धा तेच सत्य आहे. आणि मग त्याच्यानंतर कर्म प्रवृत्ती निर्माण होते. एकदा ज्ञाता समोर आलं, ज्याला जाणून घ्यायचंय, त्याच्या मनामध्ये जाणून घ्यायची प्रेरणा निर्माण झाली, काही ना काहीतरी कशाचं तरी ज्ञान प्राप्तीची इच्छा निर्माण झाली. आपण रसगुल्ल्याचं उदाहरण घेतलं, आणखी कशाचे उदाहरण घेऊ शकतो? कारचं उदाहरण घेऊ शकतो. मग ती कार आहे, मग त्या कारमध्ये तिचं ज्ञान, तिचं काय हँडबुक आहे, तिचा रंग कसा आहे, तिची आतली बॉडी कशी आहे, तिचं इंजिन कसं आहे, कलर कसा आहे, तिचा मायलेज कसा आहे, हे त्याचं ज्ञान झालं. जाणून घेणारा जो आहे तो त्याचा ज्ञाता झाला. ज्ञेय आपल्यासाठी ती अमुक एका ब्रँडची कार, हे आपल्यासाठी ज्ञेय झालं. आता कर्माची प्रोसेस सुरू होईल. जो ज्ञाता आहे तो कर्ता होईल, आणि तो विविध कुठल्या तरी उपकरणाने ती जी कार आहे किंवा ती कार बनवेल. म्हणजे एक मानसिक स्तरावर एक कर्म घडण्याची प्रोसेस आहे. ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता, आणि मग व्यावहारिक स्तरावर, शारीरिक स्तरावर ते कर्म घडतं आणि ती कार बनते, निर्माण होते. पहिल्यांदा मानसिक स्तरावर कुठल्याही एखाद्या बिल्डिंगचं चित्र आर्किटेक्टच्या मनामध्ये निर्माण होतं, आणि मग त्यानंतर व्यावहारिक स्तरामध्ये ते या 3च्या अनुषंगाने, ज्याला म्हणतो आपण करण, कर्ता आणि कर्म, यांनी ते निर्माण होतं किंवा त्याची निर्मिती होते. मग ह्या कुठल्याही स्तरावर हे जे आहे त्याचप्रमाणे, म्हणून ते म्हणतात की म्हणून ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता हे त्रिविध गा पंडुसुता, होयची कर्मा समजता प्रवृत्ती येतं. जोपर्यंत पहिल्यांदा ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता ही त्रिपुटी निर्माण होत नाही, जोपर्यंत एखादी गोष्ट मानसिक स्तरावर जाणून घ्यायची आहे, जाणून घेणारा आहे आणि जाणून घेऊन त्याचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत ती व्यावहारिक स्तरावर निर्माण होते. निर्माण होण्यासाठी आधी मानसिक स्तरावर निर्माण व्हावी लागेल, आणि म्हणून कर्म घडतं. यासाठी या दोन्ही प्रकारचे, जे व्यावहारिक एक स्तर आणि एक मानसिक स्तर, या दोन्ही स्तरावर कर्म कसं घडतं याचं आपल्याला अत्यंत विस्तृत विश्लेषण ज्ञानेश्वर महाराज देतात. आणि म्हणून ते म्हणतात, ज्ञाते पण जे ऐसे ते ये करता ऐसिया दिसे, जीविते बैसले जैसे रंधन करू. 491 ओवी आहे. ते म्हणतात, म्हणून जो ज्ञाता आहे तो आता ज्ञेयाबरोबर कर्ता बनतो. तो कर्ता ऐसिया दशे. मग आता तो कर्ता, आता त्याच्याकडनं कर्म घडतं, आणि म्हणून ज्याप्रमाणे जेविते बैसिले जैसे रंधन करू, जो रंधन करणार आहे म्हणजे जो स्वयंपाक बनवणार आहे तो जेवायला बसला, हे जसं आहे असं माऊली उदाहरण देतात. त्याचप्रमाणे जो जाणून घेणारा आहे तो आता कर्ता झाला. ज्यांनी जाणून घेतलं तो कर्ता झाला. आणि असं कुठलंही कर्म जर ह्या पातळीवर आपण बघायला गेलो तर ते अशा पद्धतीनेच घडतं. या 2 प्रकारच्या ज्या त्रिपुटी आहे, त्या त्रिपुटीमुळे ते घडतं, आणि ते घडल्यानंतर मनुष्य केवळ ते मी केलं असं समजून मग त्याच्या कर्तृत्वाचं ओझं स्वतःच्यावर लावून घेतो. आणि मग आता करण आणि कर्म या सगळ्यांचं खूप सुंदर विश्लेषण ज्ञानेश्वर महाराज करतात. आपल्याला वेळेअभावी त्याच्या खोलामध्ये किंवा अर्थाच्या गाभाऱ्यामध्ये शिरणं कठीण होतं. आणि कर्तयाच्या सर्व कर्मी आहुतांची या परीक्षमी, म्हणून इंद्रिया ते आम्ही करणे म्हणू. म्हणजे या कर्त्याच्या सगळ्या कर्मामध्ये अवताप्रमाणे जे उपयुक्त आहे ते करण आहे, म्हणजे जे काही इक्विपमेंट्स आहेत ते करण आहे. आणि ते करण असल्याशिवाय आपण कुठलंही कर्म करू शकणार नाही. कुठलं ना कुठलं साधन कुठलंही कर्म घडण्यासाठी लागतं. म्हणून त्यांनी नाना प्रभा व्यापे प्रकाशू गोडिया इक्षुरसू, हे असो अवकाशू आकाशी जैसा. जसा प्रभेमध्ये प्रकाश असतो किंवा इक्षुरस म्हणजे उसामध्ये इक्षुरस असतो, किंवा आकाशामध्ये अवकाश असतं,
तैसे कर्तव्याची या क्रिया व्यापले जे धनंजया कर्म गा बोलावया आन नाही. त्यामुळे कर्त्याच्या क्रियेमध्ये जे तत्वता व्याप्त असतं तेच कर्म आहे. आणि एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे कर्माचे प्रवृत्तीत्रय, तैसेची कर्ता करण कार्य हा कर्म संचयो. म्हणून प्रवृत्तीत्रय ज्यांनी प्रेरणा मिळते ते ज्ञाता ज्ञान ज्ञेय आहे. हे कर्माचे प्रवृत्तीत्रय, तसे कर्ता करण आणि कार्य हा कर्म संचय आहे, किंवा याला कर्मसंग्रह म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि मग हे ज्ञान, हा कर्म, हे कर्म आणि कर्ता हे तिन्ही सुद्धा पुन्हा एकदा सात्विक, राजसिक, तामसिक कसे आहेत हे आपल्याला वर्णन करून सांगतात. कारण गुणांमुळे ही विविधता आपल्या इथे आहे. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. गुणांमुळे ज्ञान, कर्म आणि कर्ता हे कसे त्रिदैव म्हणजे हे कसे 3 प्रकारचे होतात, यात कसे परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स होतात हे पण आता तू ऐकून घे. जे दिठी जरी चोख कीजे तरी भलतेही चोख सुजे, तैसे ज्ञान शुद्धे लाहिजे सर्वही शुद्ध. ते म्हणतात दृष्टी शुद्ध झाली तर कसं सगळं विशुद्ध दिसतं, तसं जे शुद्ध ज्ञान आहे ते म्हणजे सात्विक ज्ञान. हे सात्विक ज्ञान कसं आहे याचं पहिल्यांदा वर्णन करतात. इथे भगवंतांनी ज्याला आपण म्हणू शकतो की पहिल्या पादानं सर्वोत्कृष्ट पहिले वर्णन केलं, त्यानंतर मध्यम वर्णन केलं आणि त्यानंतर निकृष्ट वर्णन केलं. सर्वोत्कृष्ट म्हणजे सात्विक, जे मध्यम आहे ते राजसिक आणि जे निकृष्ट आहे ते तामसिक. आणि आपल्याला माहिती आहे सत्वगुण हा ज्ञानाचा प्रकाश आहे, रजोगुण ही क्रियाशीलता आहे आणि तमोगुण म्हणजे क्रियाशून्यता आहे. हे आपण आता अनेक उदाहरणांनी अनेक वेळा पाहिलेलं आहे. आपण गाडीचं उदाहरण पण पाहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये स्टिअरिंगला आपण म्हटलं सत्वगुण कारमध्ये, आणि जो पेट्रोल जे आहे तो म्हणजे रजोगुण आहे, ज्याच्यामुळे गाडी चालते आणि ज्याच्यामुळे गाडी थांबते, ब्रेक म्हणजे तो तमोगुण आहे. त्यामुळे आपल्या जीवनाची गाडी या तिन्ही गुणांमुळे, आणि गुण याचा अर्थ या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये बंधन आहे किंवा दोरी आहे. आणि ह्या गुणांमुळे आपण बांधले गेलो. हे 3 गुण आपल्यामध्ये हे खेळ करत असतात आणि त्यामुळे ह्या मानसिक बंधनामध्ये हा जीवात्मा अडकतो आणि त्याच्याकडनं विविध प्रकारची कर्म घडतात, जी काही सत्कर्म असू शकतात किंवा ती दुष्कर्म असू शकतात. तामसिक व्यक्तीकडनं दुष्कर्म घडतील, सात्विक व्यक्तीकडनं सत्कर्म घडतील आणि जो रजोगुणी याच्याकडनं मिश्र कर्म घडतील. मग आता सात्विक ज्ञान कसं याचं वर्णन करताना भगवंत म्हणतात सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. आता सर्वोपरी ज्ञान कसं आहे, जे आपल्या भारतीय दृष्टिकोनाचा गाभा आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, असं ज्ञानेश्वर महाराज अभिवचन करतात. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, हे विश्व माझं घर आहे, सगळ्यांमध्ये साम्य आहे, आणि किंबहुना चराचर आपण झाला. अरे इथला मनुष्य आणि अमेरिकेतला मनुष्य, इथला मनुष्य आणि ऑस्ट्रेलिया मधला मनुष्य, इथला मनुष्य आणि सिंगापूर मधला मनुष्य वेगळे नाहीये. आतमध्ये असलेल्या सगळ्या सिस्टीम्स सारख्या आहे, मनाचे भाव सारखे, विकार सारखे. कुठेही गेला तरी मनुष्य तसाच आहे, त्याच्यामधल्या सिस्टीम्स तशाच कार्यरत आहे. हे ज्ञान जे आहे हे सात्विक ज्ञान. विविधतेमध्ये नटलेल्या संपूर्ण भूतमात्रांमध्ये वेगवेगळ्या नामरूपांमध्ये असलेलं साम्य, या साम्याकडे नेणारं ज्ञान म्हणजे सात्विक ज्ञान. आणि म्हणून इथे म्हणतात सर्व भूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते, विभक्तेषु सर्व भूतेषु, विभक्त दिसणाऱ्या सर्व प्राणी मात्रांमध्ये एकम अव्ययम भावम अविभक्तम येन ईक्षते, ज्या भावामुळे ते एकत्व दिसतं तज्ज्ञानम सात्विकम विद्धि, त्या ज्ञानाला तू सात्विक ज्ञान समज. हे सात्विक ज्ञान तुम्हाला एकतेकडे नेतं, राजसिक ज्ञान तुम्हाला भेदाकडे नेतं, पृथक्करणाकडे नेतं, तामसिक ज्ञान हे अधोगतीकडे नेतं. आणि म्हणून हा जो संसार विविधतेने नटलेला, किती प्रकारचे रंग, किती प्रकारचे पशु, किती प्रकारचे पक्षी, अरे इतकंच काय
म्हणजे तुम्ही ॲक्वेरियम मध्ये गेले सिंगापूरला तर किती प्रकारचे मासोळ्या, ही विविधता किती. आता पक्षी जरी पाहायचे म्हटलं तरी लोक त्याच्यामध्येच अडकून, पक्षी निरीक्षणामध्ये पूर्ण जीवन चाललं जातं. हा पक्षी दिसला, तो पक्षी दिसला, या पक्षाचे फोटो काढले, त्या पक्षाचे फोटो काढले. इतकी विविधता ज्या संसारामध्ये आहे, पण त्या विविधतेमध्ये एकता काय आहे? आणि त्या एकतेकडे म्हणून भगवद्गीतेचा मुख्य सूर हा, या सात्विकतेचा म्हणजे मुख्य सूर हा समत्वाचा आहे. विविधतेमध्ये एकता, कोणती एकता पाहणं हे भारताची सगळ्या विश्वाला देणगी आहे. भारताची ही सगळ्यांना देणगी. हर वेश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. आपल्या देशाने निक्षून सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, तया परिजया ज्ञाना शिवादी तृणवासना या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. ज्या ज्ञानाने, आता ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा तर कुठपर्यंत जाऊन पोहोचते, ज्या ज्ञानाने अर्जुना तृणापासून शिवापर्यंत, अगदी गवताच्या काडीपासून शिवापर्यंत जे काही भूतमात्रांमध्ये अभिन्नपण ज्या ज्ञानाने पाहता येतं, की सगळ्यांमध्ये तेच चैतन्य तत्व, एकच चैतन्य हा सगळ्यांमध्ये हा विलास करून घेतोय, हे कार्य घडून घेतोय, हे ज्याला कळतं ते ज्ञान म्हणजे सात्विक ज्ञान. आणि ते वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज 532व्या ओवीमध्ये म्हणतात, जैसे हाते चित्र पाहता होय पाणीये मीठ धुता, का चेवोनी स्वप्ना येता जैसे होय. हाते चित्र पाहता, एक चित्र आहे, डोळे मिटलेले आहे किंवा एखाद्याला दिसत नाही, तर तो हाताने जर चित्र पाहिल तर ते चित्र त्याला सारखंच भासेल. चित्रामधले वेगवेगळे रंग, चित्रामधले वेगवेगळे आकार त्याला भासणार नाही, कारण तो हाताने फक्त स्पर्श करतोय. हाते चित्र पाहता होय पाणीये मीठ धुता, किंवा पाणी घालून जर मीठ धुतलं तर ते मीठ पाण्यामध्ये मिसळून जाईल, वेगळं राहणार नाही. का चेवोनी स्वप्ना येता जैसे हो, किंवा स्वप्न आल्यानंतर जेव्हा जाग येते तेव्हा कळतं की अरे आपण एकटेच होतो. स्वप्नामधली जी विविधता होती ती आपण एकटेच अनुभवतो, किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे पात्र दिसतात, तिथे दुसरं पात्र नसतंच, तिथे अनुभूती घेणारा तो एकच व्यक्ती असतो, तो म्हणजे आपण, जो स्वप्न पाहणारा असतो. त्याचप्रमाणे ही विविधतेमध्ये जो एकता पाहू शकतो, तैसे ज्ञान जेणे करता ज्ञातव्याचे पाहणे, जाणता ना जाणणे जाणवे उरे. जैसे सोने आटूनी लेणी न काढिती आपुल्या आयणी, का तरंग न घेपती पाणी गाळून जैसे. ते हे जे ज्ञान जे मिळतं ह्याचं महत्वाची गोष्ट सांगतात. ते ज्ञान मिळण्यासाठी या सगळ्या नामरूपात्मक संसाराला अदृश्य व्हावं लागत नाही त्यांच्यासाठी, की हा अदृश्य होईल आणि मग मी त्याच्यातलं एकत्व चैतन्य पाहीन, असं नाही. तो असतानाच त्याच्यातलं एकत्व ते पाहू शकतात, हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणजे सोने आटूनी लेणी, म्हणजे सुवर्णाचे अलंकार आहे ते आटल्यानंतर मग त्यातलं सोनं पाहणं नाही, ते अलंकारामध्ये असतानाच त्यातलं सोनं जाणवणं, त्याच्या सोन्याकडे नजर जाणं. न काढिती किंवा तरंग न घेपती पाणी, किंवा तरंग वगळून पाणी घ्यावं तसं नव्हे, तरंगासहितच ते पाणी घ्यावं. त्याचप्रमाणे या जगताच्या या नामरूपात्मक विविधतेमध्येच ते एकत्व जाणून घेणं किंवा त्याची अनुभूती घेणं, हे आहे सात्विक ज्ञान. आणि ज्या ज्ञानाची हाता न लागेची दृश्यपथा, ते ज्ञान जाण सर्वथा सात्विकता. त्या ज्ञानामध्ये दृश्य, वेगवेगळं दृश्य जाणवत नाही, सगळं दृश्यामध्ये, वेगळ्या दृश्यामध्ये सुद्धा जे एकत्व जाणतं ते सात्विक ज्ञान आहे. जसा ते म्हणतात, आरिसा पाहो जाता कोडे, जैसे पाहतेची कारिगे पुढे, तैसे ज्ञेय लाटोनी पडे ज्ञाताची जे. आरसा पाहायला जर तर उभे समोर एक द्रष्टा दिसतो, एक व्यक्ती समोर, द्रष्टा म्हणजे जो आरसामध्ये आपलं मुख पाहणार दिसतो, पण तो तिथून निघून गेला त्यानंतर आरशामध्ये कुठलंही प्रतिबिंब दिसत नाही. त्याचप्रमाणे हे दृश्य जगत जे आहे ते समोर असून सुद्धा ते दृश्य आता त्या दृश्यामध्ये असलेलं एकत्व जाणल्यामुळे ते दृश्य लोप पावतं, दृश्य समोरून न जाता सुद्धा, असं इथे ज्ञानेश्वर महाराज, ते ज्ञेय लोपून जाता दिसे जाणे,
असं ज्ञानेश्वर महाराजांनी इथे म्हटलंय. आणि अशा पद्धतीने समजावून सांगताना मग ज्ञानेश्वर महाराज आणि आता राजस ज्ञानाचं वर्णन कसं करतात. जसं हे जे दर्शन आहे ना, हे आपले संत महात्मे घेतात. आणि या संत महात्म्यांना सगळीकडे जे एकत्व दिसतं, मग एकनाथ महाराजांना गाढवामध्ये सुद्धा तेच ब्रह्म दिसतं. आणि मग ते त्या शिवावर वाहण्यासाठी जे काही काशीहून गंगाजल घेऊन निघतात, ते त्या तडफडणाऱ्या, तहानेने तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखामध्ये ओततात. त्यांना ते ब्रह्म तिथे दिसतं. किंवा ठाकूर रामकृष्ण देवांच्या जीवनामधला प्रसंग आहे, ज्यावेळी त्यांना मिठाई खाता येत नव्हती, गळ्याचा कॅन्सर झाला होता. आणि त्यावेळी खूप वाईट वाटलं नरेंद्र दत्त म्हणजे विवेकानंदांना. त्यांनी म्हटलं, ठाकूर तुम्ही तुमच्या गळ्याशी तुमची एकाग्रता करा ना पूर्ण, तुम्हाला काय अशक्य आहे? जगदंबा माता तुमच्या गळ्याचा हा रोग सहज बरा करेल, ती प्रकृती आहे. त्यावेळी त्यांनी म्हटलं, या शरीराच्या देहाच्या सगळ्या याच्यातनं माझं मन काढून मी जगदंबेमध्ये एकाकार केलं, मी चैतन्यामध्ये एकाकार केलं. आता पुन्हा तिथून काढून मी देहामध्ये लावू म्हणतो. अरे इतक्या मुखांनी कोण खाताय? तुम्ही सगळे खाताय, हे मीच खातो ही मला अनुभूती आहे. इतकं त्यांचं या सृष्टीशी नातं जडतं किंवा एकाकारिता जडते. आणि म्हणून वरून वेगवेगळे दिसणारे नाम, रूप, जाती, वर्ण, भेद, हे सगळे भेद सोडून आतल्या सगळ्या सिस्टीम्स, ते मनुष्यत्व सगळीकडे एकच आहे, हे ज्याला जाणवतं, हे ह्या संत महात्म्यांच्या दृष्टीत किंवा संत महात्म्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या दृष्टिकोनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. किंबहुना ती त्यांची अनुभूती असते. आपण नुसतं वाचतो, आपली अनुभूती नसते, त्यांची ती अनुभूती असते. आणि म्हणून APJ अब्दुल कलाम सुद्धा म्हणतात की, ते म्हणतात, आम्हाला ज्यावेळी मंदिराच्या रामेश्वराच्या घंटी वाजत असत आरतीच्या वेळी, किंवा रामेश्वराच्या त्या मशिदीमध्ये जी बांग दिली जात असे, हे दोन्ही आवाज एकासाठीच आहे याची अनुभूती आम्हाला दिली जायची, किंवा ती अनुभूती आम्हाला होती. हे सात्विक ज्ञान. आता राजस ज्ञान काय ते भगवंत वर्णन करतात. पृथक्त्वेन तु यज्ञानं नाना भावान् पृथक् विधान वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्. परंतु अर्जुना, तू यत् ज्ञानं सर्वभूतेषु पृथक् विधान नाना भावान जे सगळ्यांमध्ये, सर्व भूतेषु भिन्न भिन्न, पृथक विधान नाना भावान म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भावांना वेगवेगळे, पृथक्त्वेन वेगवेगळ्या प्रकारांनी, वेत्ती म्हणजे जाणतो, ज्ञानम राजसम विद्धि, तद ज्ञानम राजसम विद्धि. ते राजस ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये पृथक्त्व आहे, ज्याच्यामुळे वेगळेपण आहे, ज्याच्यामुळे भिन्नपण आहे. आता बघा, म्हणून ज्याला आपण पृथक्त्वेन म्हटलं म्हणजे अनालिसिस करून वेगवेगळं करत जाणं, हे आपलं विज्ञान आहे. विज्ञानामध्ये हे जलचर आहेत, हे स्थलचर आहेत, हे पृथक्करण करतात. बॉटनी, झुऑलॉजी मध्ये सुद्धा ही कोणती फॅमिली आहे, एका वृक्षाची वेगवेगळी फॅमिली आणि क्लासिफिकेशन केलं जातं. आणि म्हणून त्याचं पृथक्करण करून आपल्याला त्याच्यातली ज्याला आपण तो भेददृष्टी दिली जाते, ते ज्ञान म्हणजे राजस ज्ञान. म्हणजे त्याच्यामध्ये भेद दाखवणारं ज्ञान आहे, ते म्हणजे राजस ज्ञान. संत महात्म्यांचं जे ज्ञान आहे ते सात्विक ज्ञान आहे, त्याच्यामध्ये अनेकांमध्ये एकता कशी आहे. आणि आपलं जे व्यावहारिक ज्ञान असतं, हे आपलं पृथक्करण करणारं ज्ञान, त्याच्यामध्ये आपल्याला भेददृष्टी दिली जाते. ते कुठलंही आहे, आपल्याला त्याच्यामध्ये भेददृष्टीनेच शिकवलं जातं. कुठलीही गोष्ट असो, मग ती गणित असो, ते सायन्स असो, ते संगीत ज्ञान असो, एका रागापासून दुसरा राग वेगळा कसा आहे हे शिकवलं जातं. या रागामध्ये असलेले स्वर कोणते, या रागामधले असलेले स्वर कोणते हे शिकवले जातात. सप्त स्वर कोणते आहेत, ते कसे भिन्नपणे उच्चारायचे किंवा गायचे हे शिकवलं जातं. ते कसे आपल्या कुठल्या इन्स्ट्रुमेंट मधनं काढायचे, त्याच्यातलं वेगळेपण शिकवलं जातं. हे वाईट नाही म्हटलेलं आहे, पण हे जे ज्ञान आहे, कारण हे लौकिक दृष्ट्या जीवन जगण्यासाठी, उपजीविकेसाठी आवश्यक असलेलं हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान राजस ज्ञान आहे. जे एकतेकडे नेणारं ज्ञान आहे, ते सात्विक ज्ञान आहे.
आणि म्हणून ठाकूर रामकृष्ण देवांना ज्यावेळी शाळेत टाकलं ते म्हणाले, मी दाल रोटी की विद्या नाही सीखना चाहता. ज्याच्यामध्ये प्रस्फुटित होतो किंवा भेदाकडे नेणारी ही कुठली विद्या मला शिकायची नाही. मला ती अलौकिक विद्या शिकायची आहे, जी जीविताची विद्या आहे आणि जी एकत्वाकडे नेते ती विद्या मला शिकायची आहे. तुकाराम महाराज म्हणून ज्यावेळी त्यांच्यामध्ये आणि पक्ष्यांमध्ये भेद होता म्हणून ते पक्षी उडून जायचे, त्यांना वाईट वाटायचं की अजून त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद आहे. पण एक क्षण असा आला की तुकाराम महाराज इतके त्या निसर्गाशी एकाकार झाले की त्यानंतर मग ते जेव्हा तिथे विठ्ठलाचं नामस्मरण करत भजन करत भंडाऱ्याच्या त्या पर्वतावर जाऊन बसायचे, त्यावेळी सगळ्या चिमण्या कावळे त्यांच्या पक्षी अंगावर येऊन बसायचे. आता तो भेद लोपला. हे अभेदाचं ज्ञान. म्हणून संत जे आहेत ते अभेद दृष्टी मागतात. रामदास स्वामी म्हणतात, अभेद भक्ती दे दो राम, आत्मनिवेदन दे दो राम. पावन भिक्षा जी मागितली त्याच्यामध्ये त्यांनी अभेद दृष्टी मागितली किंवा आत्मनिवेदन, मला आता अभेद दृष्टी द्या, आता मला हा भेद सहन होत नाही. हे संत महात्म्यांची दृष्टी आहे. आणि जी राजस दृष्टी आहे ही लौकिकातली आपल्याला जीवन जगण्याची दृष्टी आहे. आता तिसरं ज्ञान जे म्हटलेलं आहे ते म्हणजे यत्तु कृत्स्नवदे एकस्मिन् कार्य सक्तम हैतुकम अतत्वार्थवदल्पञ्च तत्तामसमुदाहृतम् यत् एकस्मिन् कार्ये कृत्स्नवत् सक्तम अहैतुकम अतत्वार्थवत अल्पम तत् तामसम उदारतम. इथे भगवंत तामस ज्ञान म्हणत नाही, तर तामसम उदाहृतम ते तामस आहे असं म्हणतात. कारण की ह्या ज्ञानामध्ये शरीरालाच संपूर्ण आपलं लक्ष मानलंय किंवा शरीरच मी आहे, मी देह आहे या भावनेने जीवन जगणारा, त्या देहामध्ये संपूर्णपणे अडकलेला असा तीव्र देहबुद्धी असलेला व्यक्ती मग या तामस ज्ञानाकडे जातो किंवा ज्या ज्ञानामुळे शरीर बुद्धी तीव्र होते, मग हा माझा धर्म आहे, हे माझं उपासना पद्धती आहे, तीच श्रेष्ठ आहे. ही सांप्रदायिकता ज्या ज्ञानामुळे निर्माण होत असेल ते ज्ञान भगवंतांनी सरळ सरळ तामस ज्ञान मानले, ज्याच्यामध्ये भेद नाही. मग त्याच्यामध्ये अशा पद्धतीने यत्तु कृष्णवदे एकस्मिन् म्हणजे कार्यरूप शरीरामध्येच मनुष्य अडकलेला असतो पूर्णपणे आणि मी शरीर या भावनेने जीवन जगतो. चैतन्याची थोडीही भावना ज्यांच्यामध्ये उदित होत नाही. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना राजस ज्ञानाचं वर्णन करतात. परी पार्था परी येस ते ज्ञान गा राजस जे भेदांची कास धरून चाले. 538 ओवी ते म्हणतात भेदाची कास धरून जे ज्ञान निर्माण होतं ते राजस ज्ञान आहे. विचित्रता भूतांची आणि आतोनी ठकरिया बहुचैक ज्ञातया आणि लिजेणे. त्यांनी भूतमात्रांची विचित्रता आणि विभिन्नता शिकवली जाते आणि त्यामुळे ते ज्ञान अलंकार पण झाकले बाळा सोने का वाया गेले तैसे नामरूपी दुराबले अद्वैत जया. ज्याप्रमाणे अलंकार निर्माण झाल्यानंतर मग त्यातलं सोनच दिसेना असं होतं, आता फक्त त्या अलंकाराकडेच लक्ष जाते. हे नेकलेस आहे, हे गळ्यातलं आणखीन काही दुसऱ्या हे आहे तन्मणी आहे किंवा हे कानातले आहेत, बाकी कोणते कोणते जेही असतील, पैंजण असतील, हातातले कंगन असतील, आता ते फक्त कंगन, त्याचं आकार किंवा त्याचं डिझाईन याच्याचकडे लक्ष आहे. त्याच्यामधलं सोनं पूर्ण झाकलं गेलं. त्याचप्रमाणे या नाम रूपात्मक संसारामध्ये चैतन्य पूर्ण लोपलं गेलं, अदृश्य झालं. त्या चैतन्याकडे जे दृष्टीच नाही, जे समत्व आहे त्याच्याकडे दृष्टीच नाही. हे ज्ञान ज्यांनी जागृत होतं ते राजस ज्ञान आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि म्हणून अवतरली गाडग्या घडा पृथ्वी अनोळख झाली मुडा वन्नी झाला कानडा दीपत्वासाठी. उदाहरण देतात ते की मातीपासून मडके बनवतात, पण आता अवतरली गाडग्या घडा किंवा अनेक घडे त्यांची निर्मिती केली कुंभारांनी, पृथ्वी अनोळख झाली या मुळा, पण त्याची माती अदृश्य झाली. म्हणजे एखादा अज्ञानी आहे त्याला ती माती आता दिसतच नाही, ज्याच्यापासून त्याची निर्मिती झाली ते मूळ जे आहे ते लपून गेलं. वन्नी झाला कानडा, वन्नी म्हणजे अग्नी जो आहे तो लोपला आणि दीपक उजळला म्हणतात. पण त्याच्यात वन्नी किंवा अग्नी आहे, त्या अग्नीचं तेज आहे जे सगळ्या दीपकामध्ये सारखं आहे. ही भावना ज्यांनी जाते ते म्हणजे राजस ज्ञान आहे.
आणि म्हणून पदार्थ भेद बहुवस जाणोनी लहान थोर वेश आतले ते राजस ज्ञान येथ. जे पदार्थ भेद वेगवेगळे होतात आणि लहान थोर ही भावना ज्यामुळे निर्माण होते, उच्च नीच ही भावना निर्माण होते, ती भावना ज्याच्यामुळे निर्माण होते ते म्हणजे राजस ज्ञान आहे. आणि आता तामस ज्ञानाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याला ज्ञान म्हणणंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला मान्य नाही. जे का ज्ञान ऐसे गुणग्रहे तामसे घेतले भवे पिसे होऊनिया. ज्याला खूप तमोगुणांनी जो बाधित झाला आणि असा तो म्हणजे घेतले भवे पिसे, म्हणजे जणू काही तो वेड्यासारखा वागायला लागला. ज्या ज्ञानामुळे जे करायला नको ते करायला लागला. अशा पद्धतीने कुठलं तरी एक जे निषिद्ध ज्ञान त्याच्या मनामध्ये अवतरलं ते म्हणजे तामस ज्ञान आहे. अगा वाता का वाढिलिया साजूक का सडलिया विवेकू कावळिया नाही जैसा. 556 ओवी. ते म्हणतात ज्याप्रमाणे ओकलं आहे, वाता म्हणजे ओकलंय की वाढलेलं आहे चांगलं अन्न, किंवा साजूक आहे का सडलंय, हा विवेक कावळ्याला राहत नाही. त्याप्रमाणे ज्या ज्ञानामुळे निषिद्ध काय, अपेय काय किंवा जे पेय काय हे कळत नाही, ज्या ज्ञानामुळे धर्म काय अधर्म काय हे कळत नाही, किंबहुना पुढे ते सांगितलं की अधर्मालाच धर्म मानतं असं ज्ञान, जे करू नये तेच करायला बाध्य पाडतं, ते म्हणजे तामस ज्ञान आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने खूप वेगवेगळ्या वर्णनांनी सांगतात ते. तयापरी खाद्या खाद्य न म्हणे निंद्या निद्य तोंडा आवडे ते मेध्य ऐसाची बोधू. ते म्हणतात खाद्या खाद्य किंवा निंद्या निंद्य, म्हणजे निंद्य काय अनिंद्य काय, खाद्य काय अखाद्य काय, काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे, किंवा निंद्य काय आहे किंवा अनिंद्य काय आहे, हा भेद किंवा हे विवेक ज्यांनी लोप पावतं, त्या विवेकावर ज्याची झापड पडते ते ज्ञान म्हणजे तामस ज्ञान, ज्याने मनुष्य अधोगतीला जातो. एक सर्वोपरी सात्विक ज्ञान जे भेदातून अभेदाकडे नेतं, जे मध्यम ज्ञान म्हणजे राजस ज्ञान, जे उपजीविकेचं ज्ञान आहे, जे आपल्याला पृथक्करण अनालिसिस शिकवतं, आणि तिसरं ज्ञान जे आहे ते तामस ज्ञान आहे, ज्याच्यामुळे मनुष्य अधोगतीला जातो. आता याच्यानंतर पुन्हा आता कर्माकडे येतात ज्ञानेश्वर महाराज आणि भगवंत. नियतं संगरहितं रागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. आता सात्विक कर्म काय? नियतं संगरहितं यत् कर्म अफलप्रेप्सुना अरागद्वेषतः कृतं. म्हणजे कर्तेपणाचा संग किंवा कर्तेपणाच्या अभिमानाने रहित. नियत म्हणजे आपण मागच्या वेळी पाहिलं होतं विहित कर्माचा सबसेट आहे, रोज आपल्या पुढे कर्तव्याच्या रूपाने वाढून आलेलं वेगवेगळ्या भूमिकांवर जीवन जगताना येणारं कर्म, ते म्हणजे नियत कर्म. अफलप्रेप्सुना, पण त्याच्यापासून कुठलीही फळाची अपेक्षा नसणाऱ्या पुरुषाकडून रागद्वेष विना केलं जातं, ते सात्विक कर्म आहे. आता पहा, या पुन्हा तसंच आहे सगळं, ते सात्विक कर्म निर्धारित कर्म करताना मग त्याच्यामध्ये कुठलाही रागद्वेष नाही. मला अमुकाच पोर्टफोलिओ पाहिजे, मी अमुकच एक कर्म करीन, तेच कर्म मला आवडतं किंवा त्याच कर्मामध्ये माझं एक्सपर्टाईज आहे. जसं जसं जे कर्म परमात्म्याने नियत रूपामध्ये सोपवलं ते फळाची अपेक्षा न करता केलं जातं, ते म्हणजे सात्विक कर्म आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करता स्वाधिकाराचे निमार्गे आले जे मानिले आंगे पतिव्रते से निपरिश्वंगे प्रियाते जैसे. ते म्हणतात ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या प्रियकराला आलिंगन देते मनापासून, त्याचप्रमाणे तितक्याच आनंदाने जे कर्म आपल्या पुढे वाढून येतं त्या कर्माला तो आलिंगन देतो, किंबहुना ते कर्म आलं म्हणून आनंदित होऊन ते कर्म करतो. त्या कर्माचा कुठलाही राग किंवा कुठलाही द्वेष मनामध्ये ठेवत नाही. अशा ते सात्विक कर्म असं म्हटलेलं आहे. आणि त्याची सांगितलं त्यांनी की तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी परी फळ न सुये दिठी उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी. स्वतःच्या कर्माचं अनुष्ठान करतो पण फळावर मन ठेवत नाही. आणि त्याच्यासाठी उदाहरण देतात ते, आणि अंगा जीवाची संपत्ती वेचुनी बाळाची करी पाळती परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. 589 ओवी आहे. ते म्हणतात ज्याप्रमाणे अंग मोडून
आपल्या शरीराच्या कष्टांचा कुठलाही विचार न करता एक आई वेचुनी बाळाची करी पाळती, आपल्या बाळाला वाढवते, मोठं करते. त्यावेळी तिच्या मनामध्ये या बाळाकडनं तिची कोणती अपेक्षा अभिलाषा नसते, फळाकडे डोळे ठेवून नाही करत. परी न कंटाळा करता, परी जीवे उबगणे स्थिती, कंटाळा न करता ती आपल्या बाळाचं संगोपन करते. त्याचप्रमाणे आपल्या विहित कर्माचं संगोपन किंवा आचरण जो करतो ते कर्म म्हणजे सात्विक कर्म आहे. आणि मग फार महत्वाचं आहे याच्यामध्ये, म्हणून ईश्वराचं ज्याला माध्यम बनून केलेलं कर्म. संत महात्मे म्हणतात, मला तुझी बासरी बनव, तुझ्या ओठाला लाव, आणि जे स्वर त्यातून निघतील ते स्वर तू माझ्या या बासुरीतून काढ. पण ती बासुरी सुद्धा ईश्वराची बनायचं असेल तर पोकळ व्हावं लागतं. आतले सगळे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह हे सगळे विकार नष्ट व्हावे लागतात. मग परमात्म्याचे स्वर त्यातून उमटतात. असं कर्म. एकदा तानसेन जो आहे तो अकबराच्या दरबारामध्ये गात असे. त्याच्या नवरत्नांपैकी तानसेन होता आणि खूप सुंदर असं गाणं तानसेनाचं. असं म्हणतात की त्यावेळी तानसेन ज्यावेळी गाणं म्हणायचा, मेघ मल्हार म्हटला तर वर्षा बरसायला लागायची, पाऊस यायला लागायचा. वेगवेगळ्या अशा पद्धतीने खडक फुटायचे, झरे फुटायचे, असे सगळे त्याचे वर्णन केले त्याच्या रागदारीचे. पण त्यावेळी एकदा बादशहाने त्याला म्हटलं कि तानसेन, तुम इतना सुंदर गाते हो, अद्वितीय गाते हो, अद्भुत गाते हो, तुम्हारे गुरु कितना अद्भुत गाते होंगे, एक बार उनका गाना सुनना है. तानसेननी म्हटलं की ते तुमच्याकडे येणार नाही तिथे म्हणायला, तर त्यांच्याकडे जावं लागेल. आणि मग ते एका मंदिरामध्ये ज्यावेळी रागदारी आळवत होते त्यावेळी लपून अकबर आणि तानसेन हे दोघं जण तिथे पोहोचले आणि ते ऐकत होते. ते गाणं स्वर्गीय अद्वितीय असं अद्भुत गाणं ऐकून मग तो बादशाह इतका अभिभूत झाला की त्यांनी म्हटलं की वा तानसेन, इसका 10% भी तुम नहीं गाते, इतना सुंदर आपके गुरु गाते हैं, पहले मुझे नहीं सुनाया, आप क्यों नहीं ऐसा गा सकते. तेव्हा तानसेनाने जे उत्तर दिलं कि मैं जो गाता हूं ना जहांपना, वो दिल्लीश्वर के लिए गाता हूं, और वो जो गाते हैं वो जगदीश्वर के लिए गाते हैं. त्या जगदीश्वरासाठी त्यांच्या गळ्यातनं हे सूर उमटतात, ते ईश्वरासाठी गातात. मी दिल्लीश्वर तुम्हाला राजी करण्यासाठी गातो, ते जगदीश्वराला राजी करण्यासाठी गातात. म्हणून या दोघांमध्ये भेद आहे. हे जे कर्म आहे सात्विक ते ईश्वरासाठी घडतं, म्हणून ते अद्भुत आणि दिव्य होऊन जातं. भगवंत त्याला सात्विक कर्म म्हणतात. आणि मग त्यानंतर राजसिक आणि तामसिक कर्माचं सुद्धा वर्णन येतं. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्. भगवंत म्हणतात, यत्तु कामेप्सुना कर्म, यत कर्म बहुलायासम, अत्यंत कष्टपूर्वक केलं जातं. मग मी केलं, मला खूप त्रास झाला, या भावनेने परिश्रमाने ते युक्त असतं. आणि पुन्हा कामेप्सुना म्हणजे ज्यांना भोगासक्ती असते त्यांच्याकडनं केलं जातं. साहंकारेण अहंकारयुक्त पुरुषाकडून केलं जातं. क्रियते तद राजसम उदाहृतम, त्याला राजस कर्म म्हणतात. मी करतो या भावनेनी, त्याला प्रबल करून, त्याच्यासाठी खूप प्रयास करून, अभिनिवेश, अत्यंत अभिनिवेशाने ते कर्म केलं जातं. ते कर्म जे आहे अहंकाराने केलेलं हे सर्वोत्तम नाही, हे मध्यम कर्म आहे. पण ह्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह शिवाय कर्म घडत नाही. सात्विक कर्म इन्सेंटिव्ह नाही, त्या कर्माची यात्रा आनंददायी व्हावी, ईश्वरासाठी मी कर्म करतो, ज्याच्यासाठी मी आलो या कर्मभूमीमध्ये त्याच्यासाठी करतो, हे आहे सात्विक कर्म. आणि मला काहीतरी पाहिजे, मुझे क्या और मेरा क्या, या भावनेने जे कर्म केलं जातं ते राजसिक कर्म आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपण म्हणतो ना की म्हणून 3 प्रकारचे जे कर्म इथे सांगितले, जसा एक छोटा मुलगा आहे, तो आल्याबरोबर, आईचे 3 मुलं आहे, आल्याबरोबर तो आपलं जे काही गृहपाठ असतो, होमवर्क असतं, स्वतः करतो, आपलं जागच्या जागी सगळं दप्तर वगैरे ठेवतो आणि लगेच त्याला सांगावं लागत नाही. तो म्हणजे सात्विक मुलगा आहे किंवा त्याच्यामध्ये सत्वगुण आहे. रजोगुण युक्त मुलगा असेल
तो आल्याबरोबर तो फेकफाक करतो, आपले जागे ठेवत नाही. आल्याबरोबर तो काहीतरी खेळायला लागतो, चंचलता असते, मग खूप खेळण्याच्या नादामध्ये असतो, खूप क्रियाशीलता असते. अशा वेळी आई म्हणते, बाबा एवढा अभ्यास करून टाक, उद्या परीक्षा आहे. त्यावेळी तो म्हणतो की मला त्याच्या बदल्यात काय मिळेल. आईला काहीतरी इन्सेंटिव्ह द्यावा लागतो, इन्सेंटिव्ह सांगावा लागतो, मी तुला आईस्क्रीम देईन, चॉकलेट देईन. मग तो ते कर्म करतो इन्सेंटिव्हच्या याच्यावर. पण तिसरं कर्म जे आहे, त्याप्रमाणे एखादा मुलगा आल्याबरोबर लोळतो, अत्यंत आळशी आहे, काहीच आपलं काम ठीक करत नाही. आई म्हणते एवढं कर. तो म्हणतो आधी मला काय देशील सांग. आईने सांगितलं मी आईस्क्रीम देईन किंवा चॉकलेट देईन. तो म्हणतो आधी दे, मग मी पाहीन. म्हणजे तो करेल की नाही हे सांगता येत नाही. तो म्हणजे तामसिक आहे. म्हणून हे 3 गुण आपण या पद्धतीने समजून घेतो. भगवंत आता तिसऱ्या कर्माचं वर्णन करतात, ते पाहून आपण थांबू. अनुबंधम क्षयम हिंसा मनवेक्ष च पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्त तामसमुच्यते. अनुबंधम म्हणजे परिणामाचा विचार न करता, क्षयम हिंसा हानी हिंसा, पौरुषम सामर्थ्य याचा सुद्धा विचार न करता की किती करू शकू किती नाही, अनवेक्ष या कर्माचे परिणाम काय होतील याचा कुठलाही विचार न करता, यत कर्म मोहात आरभ्यते मोहामुळे जे सुरुवात ज्याची केली जाते, आसक्तीने केली जाते, अज्ञानाने केली जाते, तत् तामसम उच्यते. म्हणून मग हिंसा घडते, सृष्टीची हानी होईल का याचा विचार केला नाही जात. अतिरेकी सुद्धा जे निरपराध आहे त्यांची हत्या करतात, त्यांनी काय होईल याचा विचार केला जात नाही. ते कर्म जे आहे ते तामस कर्म आहे. आता या दोन्हीचे ज्ञानेश्वर महाराजांच्या थोडे उदाहरण पाहून आपण आज थांबू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे राजस कर्म ते कसं आहे, घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर विश्व भरी आदरा मूर्खू जैसा. ते म्हणतात घरी मात्या पित्यांशी आदराने बोलत नाही, त्यांच्यासाठी काही करत नाही, कर्तव्य कर्म करत नाही, आणि बाकी मात्र जगामध्ये जिथे आपल्याला फलप्राप्ती मिळू शकते त्यांचा आदर करतो. का तुळशीची या झाडा दुरुनी न घापे सिंतोडा. 596वी ओळी आहे. द्राक्षाची या तरी बुडा दूधची लावी. द्राक्षापासून उत्पन्न मिळेल, तुळशीच्या झाडापासून काहीच उत्पन्न मिळत नाही, म्हणून तुळशीच्या झाडाला पाणी घालत नाही असं उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. पण द्राक्षाला मात्र दूध घालतो. तैसे नित्य नैमित्तिके कर्मे जी आवश्यके तयाविषयी न शक्य बैसला उठू. नित्य नैमित्तिक जी कर्म असतात रोजची, ती करण्यामध्ये या राजस कर्म करणाऱ्याला बिलकुल रुची नसते, इंटरेस्ट नसतो. त्या नित्य नैमित्तिकापासून काहीही प्राप्त होत नाही, म्हणून त्याच्यात त्याला काहीही रुची नसते. म्हणून तो त्यावेळी त्याविषयी न शक्य बैस लावतो, त्यावेळी तो उठून बसतच नाही. असं कुठलंही कर्म समोर आलं तर तो ते कर्म करण्यासाठी कुठली त्याची प्रवृत्ती निर्माण होत नाही. पण काम्याचेनी नावे देह सर्वस्व आघवे वेचताही न मनवे बहुऐसे. पण काम्य कर्म करताना, यातून काहीतरी फलप्राप्ती होईल ही आशा असताना, असे मोठे मोठे कर्म जे करताना मग मात्र तो पुढे असतो. तैसा भरे कर्म अहंकारू अथवा पिता अथवा गुरु ते नमनी काळजबरू औषध जैसे. ऐसा ज्याचा मग कर्माहंकार दाटतो आणि मग तो पिता किंवा गुरु यांना सुद्धा मानत नाही, त्यांचा तिरस्कार करतो, असा जो आहे. ऐसे साहंकारे फलाभिलाषिये नरे की जे गा आदरे जे जे काही. अत्यंत अहंकाराने आणि फलाच्या आशेने जे कर्म केलं जातं, कारण फळाच्या आशेने केल्यानंतर मग ते कर्म जे आहे ते दिव्य असायला पाहिजे असं त्याला वाटतं, ते मोठं असायला पाहिजे, ते भव्य असायला पाहिजे असं वाटतं. कारण जे भव्य कर्म आहे ना तेच नावाजलं जातं असं याचा मानस असतो, आणि म्हणून तो तेच कर्म करतो, नित्य नैमित्तिक कर्म करत नाही. बाकी हा जो आहे तामस करता किंवा तामस कर्म याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करत असताना म्हणतात की तरी गाते तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साच जेणे. अति निंद्य असतं, अशुद्ध असतं, शास्त्रामध्ये निषिद्ध असून सुद्धा ते केला जातं, ते तामस कर्म आहे. ज्याच्यामुळे ते म्हणतात अवघेची जैसे वांझे होऊन नासे, जे केली या पाठी तैसे वायाची जाय. जे कर्मच वांझोट आहे, किंबहुना ते केल्यानंतर वाया जातं, त्यांनी कुणाचंही भलं होत नाही, कुणाचंही कल्याण होत नाही, असं कर्म जे आहे, जे सर्वस्व वाया जावो वरी देहाही होय घेवो परी पुढीला अपावो निफजबी जे.
ज्यांनी जे सर्वस्व नष्टही करतं, वाया देतं, देहाला पीडाही पण देतं, स्वतःचाही घात करतं आणि इतरांचाही घात करतं, ते कर्म जे आहे ते तामस कर्म आहे. अशा पद्धतीने कर्माचं विश्लेषण आणि त्यानंतर मग आता कर्ता, मग त्यानंतर बुद्धी, धृती आणि सुख अशा 4 गोष्टींचं पुन्हा एकदा विश्लेषण आपल्याला सात्विक, राजसिक, तामसिक स्तरावर भगवंत आणि ज्ञानेश्वर माऊली करतात. ते पुन्हा आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करू. आजचं हे विवेचन ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि गुरुदेवांच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. शंभो 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 शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी. शंभो हे भवतारक दुःख निवारी. सांब सदाशिव हे त्रिपुरारी. शंभो हे भवतारक दुःख निवारी. शंभो शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो अंधार हा लोपवा द्यावा प्रकाश नवा. अंधार हा लोपवा द्यावा प्रकाश नवा. चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा हे चर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी. शंभो हे भवतारक दुःख निवारी. शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी. शंभो हे भवतारक दुःख निवारी. शंभो शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो सम्मार्जिली अंगणे पाणावली गोधने. सम्मार्जिली अंगणे पाणावली गोधने. आसावला आसमंत अमृताने चिंबनावा. हे शिवा आसवला आसमंत अमृताने चिंबनावा. हे शिवा शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो तू आपदा वारणारा. तू दुःखिता तारणारा. तू आपदा वारणारा. तू दुःखिता तारणारा. होई कृपावंत विश्वातले आर्त अभयंकरा शांतवा. हे शिवा होई कृपावंत विश्वातले आर्त अभयंकरा शांतवा.
हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो 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 वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण छान झालं